माझं नाव भगतसिंग राजाराम पाटील, मी सांगलीहून आलो आहे. तर मला या प्राण्याबद्दल पहिल्यापासूनच कुतूहल आहे आणि त्या कुतूहलासाठीच मी इथं आलो होतो. इथं आल्यानंतर मला सरांनी संपूर्ण माहिती दिली. संपूर्ण सशांचं कसं चालतंय, कसं काय ते संपूर्ण माहिती दिली. फार्म सुरू करायचा एक माझा मानस आहे. नमस्कार मंडळी, दी अभंग मुवमेंट या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरून मी निलेश नारायण गोसावी तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण चाललो आहोत सांगली येथे, जेथे आपण श्रीयुत भगतसिंग पाटील यांना भेटणार आहोत. भगतसिंग पाटील यांनी आपल्याकडून 4 युनिट म्हणजेच 40 सशांचं फार्म सुरू केलेलं आहे. हे फार्म सुरू करताना त्यांची पूर्ण फॅमिली उपस्थित होती आणि त्यांचा आनंद हा अवर्णनीय होता. मित्रांनो, हे 40 ससे आपल्या फार्मवरती तयार केलेले आहेत. येस, हे 40 ससे, हे 40 ब्रीडर हे आपल्या फार्मवरती तयार झालेले आहेत. सो त्यामुळे हा एक वेगळा आनंद होता. अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणी भगतसिंग पाटील यांचे फार्म आहेत. सो तुम्हाला तेही पाहायला आवडेल. भगतसिंग यांनी या सशांसाठी तुती या झाडाची लागवड केली आहे. तुती जे रेशमी किड्याचं खाद्य आहे, त्यांनी ते आपल्या सशांसाठी लावलेलं आहे, त्याची लागवड केलेली आहे. आणि त्याचसोबत त्यांनी मेथी घास आणि हरळी या झाडांची लागवड केलेली आहे. त्यामुळे काय होणार आहे, त्यांची प्रोडक्शन कॉस्ट ही बऱ्यापैकी कमी होणार आहे, कारण की त्यांचा ड्राय फीडचा खर्च वाचणार आहे. सो चला तर मग लगेच जाऊ भगतसिंग पाटील यांच्या सांगलीमधल्या फार्मवरती. नमस्कार मित्रांनो, अभंग मुवमेंट या तुमच्या आवडत्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश नारायण गोसावी तुमचं आज सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातल्या हिवरे या गावातून स्वागत करतो. मित्रांनो, हिवरे या गावी श्रीयुत भगतसिंग पाटील यांनी आपल्याकडनं 4 युनिटने हे रॅबिट फार्म चालू केलेलं आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन सर, तुमचं पण अभिनंदन. थँक्यू सर, तुझं पण अभिनंदन. सो यांनी 4 युनिटने हे फार्म सुरू केलेलं आहे. यांनी आपल्याकडे डिसेंबर 2023 मध्ये ट्रेनिंग घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी हा पूर्ण सेटअप रेडी केलेला आहे. हे शेड बांधलेलं आहे. त्यानंतर त्यांनी पिंजरे बनवून घेतले, पिंजरे पण छान बनवले. आणि आज आपण त्यांना आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 या दिवशी आपण त्यांना हे 40 प्राणी देऊन त्यांचं फार्म सुरू केलेलं आहे. सो भगतसिंग सर, पुन्हा एकदा अभिनंदन. कसं वाटतंय? छान वाटतंय सर. ट्रेनिंग तुम्हाला मिळालं व्यवस्थित? हो. तुम्हाला काही प्रश्न होते त्यामध्ये? नाही सर. तुम्ही फार्म लावलाय तर आम्ही तुमच्यासोबत असणारच आहोत काही असतं तर. पण तुम्हाला ट्रेनिंग मध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. ट्रेनिंग कशी वाटली तुम्हाला? खूप छान वाटते सर. तुम्ही सगळे सांगितलेला त्याचा उपयोग आता मला इथं होणार आहे. येस. त्यानंतर पण तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही आम्हाला कधीही फोन करू शकता. ठीक आहे, तुम्हाला प्राणी दिलं म्हणजे झालं नाही, तुमचं फार्म व्यवस्थित सेटअप झालं पाहिजे, तुमचं फार्म व्यवस्थित रन झालं पाहिजे, ही पण जबाबदारी आमचीच आहे. त्यामुळे तुम्हाला काही डाऊट असतील तर आम्हाला कधीही फोन करा. ठीक आहे. मी बघतोय तुम्ही तुतीचा पाला आणलाय. हा एक युनिक पाला आहे. तुती म्हणजे आपण रेशमी किड्याला जे खाद्य देतो त्याचा पाला हा आपण सशाला घातला आणि मला वाटतं ससे खूप छान खातात. ससे पण खूप ऍक्टिव्ह दिसतात तुम्हाला. मॅम, तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. म्हणजे खरं तर हा युनिक पहिल्यांदा अशी आयडिया भेटली आम्हाला, करावं असं वाटलं. माझ्या मिस्टरांनी ट्रेनिंग घेतलं, त्याचा पूर्ण अभ्यास केला. आम्ही शेतामध्ये तुती लावली यासाठी अगोदर काहीतरी नियोजन असावं म्हणून. आणि आता आज हा आमचा फार्म फायनली ओपन केला आज. सो आय एम व्हेरी थँकफुल टू निलेश सर. असंच तुमचा गायडन्स राहू द्या. काही डाऊट आले तर प्लीज तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. प्लस काही डाऊट असेल तर ते क्लिअर करा. आणि आता आम्ही घेतोच आहोत, ह्याचं सुरू केलेलं तर आहे. सो आय होप छान चालेल, छान रन होईल. खूप छान वाटते. मोस्ट वेलकम गाईज. ठीक आहे. आणि आपण खूप छान करू. तुम्हाला मी मोस्टली सगळे व्हाईट प्राणी दिलेत, कारण की आपल्याला व्हाईट मध्ये जास्त काम करायचं. आणि तुम्हाला सगळ्या टाइप्सनं मी कव्हर केलेलं तुमच्याकडे. सो मेल आणि फिमेल मिळून तुम्हाला ऑलरेडी जे आपले 6 टाइप्स आहेत ते आपण कव्हर केलेलं. सो ऑल द बेस्ट. ठीक आहे. 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी तुमचं फार्म सुरू झालेलं आहे. सो खूप छान करा आणि आपण खूप छान काम करू. ठीक आहे. पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. पुन्हा भेटूया आपण पुढच्या फार्म मधनं. तोपर्यंत धन्यवाद. तर मित्रांनो, हे सांगलीमधलं फार्म तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका.
मित्रांनो, अभंगूचा परिवार हा दिवसेंदिवस मोठा होत आहे. अभंगूसोबत जी माणसं जोडली गेली आहेत त्या सर्वांचे मनापासून आभार. ज्यांना ज्यांना या व्यवसायाबद्दल कुतूहल आहे आणि हा व्यवसाय कसा करायचा हे जाणून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी आपलं पुढचं प्रशिक्षण हे ऑक्टोबर महिन्यातल्या 19 तारखेला असणार आहे. सो लगेचच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असलेला गुगल फॉर्म भरा आणि तुमचं बुकिंग कन्फर्म करा. सस्यपालनाचे असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा तुमच्यासमोर येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.